नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असे कोबीचे पराठे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक असा कोबी, छोटा आकाराचा कोबी छान बारीक कट करून घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय आणि निथळून घेतलेला आहे. आता भाजी बनवून घेणार आहोत. प्रथम आपण कोबीची कोबीची भाजी बनवण्यासाठी इकडे मी कढई ठेवून घेतली, त्यात तेलही घालून घेतलेलं आहे. थोडीशी मोहरी घालून घेते. मोहरी घालून घेतले. थोडस जिरं. जिरं मोहरी छान तडतडल्या की थोडस कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेचा मी करून घेतलेला आहे. अद्रक, मिरची, लसूण आणि जिरं घातलेलं वाटताना त्याचा ठेचा छान परतून घेणार आहे. मिरची छान परतली की घालून घेतो हळदी घालून घेतलेली आहे मी. त्यातच लगेच घालून घेणार आहोत आपण कोबी बारीक चिरून ठेवलेला. सर्व कोबी घालून घ्यायचा आहे. कोबी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. छान आपण कोबी परतून घेतलेला आहे. आता त्यात घालून घेते चवीनुसार मीठ. आपल्या झाकण ठेवून वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे. अजिबात पाणी घालायचं नाही. आणि आपल्या कोबीला जास्त पाणी सुटतं, त्यासाठी आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. आणि छान आपल्याला वाफेवर कोबी शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर ती भाजी अतिशय छान अशी झालेली आहे. म्हणजे पूर्ण पाणी सुकलेलं आहे, अजिबात पाणी राहिलं नाही आणि आपली भाजी सुद्धा शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी भाजी फॅन खाली ठेवून घेणार आहोत. आपली भाजी छान थंड झालेली आहे आणि मी कणिक ही मळून घेतलं होतं. जसं आपण चपात्याला कणिक मळतो तसंच कणिक मळायचं आहे, काही बदल करायचं नाही. सेम तसंच, खाली थोडस मऊ पाहिजे ना आपल्याला कणिक. छान कणिकही भिजलेला आहे आणि भाजी थंड झाली. आता पराठे बनवायला सुरुवात करूया आपण. कणकीमधून एक छोटासा असा गोळा घेतला, छान छोट्या साईज मध्ये लाटून घेणार आहोत आपण. या पद्धतीने अगदी छोट्या पद्धतीने लाटून घेतलेला आहे. त्यात भाजी भरून घेते. एक चमचा फुल भाजी भरून घेतलेली आहे. आणि मस्त आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे. जसं आपण मोदक करतो किंवा पुरणपोळीला करतो त्या पद्धतीने आपल्याला तोंड बंद करून घ्यायचंय. या पद्धतीने छान आपल्याला पीठ भरभरून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. आणि आपल्याला छान हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा या पद्धतीने. अगदी पातळ करायचं नाही आपल्याला. आणि कोबीचा जो पराठा असतो तो थोडासा जाडच असतो. या पद्धतीने लाटून घेते एकसारखा. आपला पराठा छान लाटून झालेला आहे. आता भाजून घेऊया आपण. तवाही गरम झालेला आहे. आता पराठा घालून घेऊया. पराठा टाकायच्या आधी तेल घालून घेतले थोडस आणि छान आपला पराठा घालून घेते त्यावर. खालची साईड छान भाजली की पलटी करून घेणार आहोत आपण. बघत असाल दोन्ही साईडला आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि छान असं तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खालची बाजू भाजली की पलटी करून घेणार आहोत आणि तेल लावून घेते. दोन्ही साईडनी छान आपल्याला तेल लावून भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्याच पद्धतीने दुसराही पराठा आपण बनवून घेणार आहोत. पराठा छान असा खरपूस भाजून झालेला आहे. आपण काढून घेऊया आणि दुसरा पराठाही घालून घेते. मस्त लाटून घेतलेला आहे, घालून घेते आणि तोही आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. दुसराही पराठा आपला मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे, काढून घेते. आणि याच पद्धतीने सर्व पराठे मी बनवून घेणार आहे. बघत असाल मस्त असे आपले कोबीचे पराठे तयार झालेले आहे आणि मुलांच्या डब्यावर नाश्त्यासाठी खूपच छान. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.